इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 21 समूह जीवनासाठी व्यवस्थापन हा पाठ्यघटक आज आपण पाहणार आहोत. पाठ 21 जीवनासाठी व्यवस्थापन. पहा बरे, इथं आपल्याला एक चित्र दिसत आहे. याच्यामध्ये काय काय दिसतं याचं निरीक्षण करायचं आहे. आता आपण पाहूया पुढे. सांगा पाहू. श्रद्धा, आयेशा आणि एमिली या तिघींच्या आईवडिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीला जायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खास गाडी ठरवली. सहलीला निघायच्या दिवशी सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट पाहत राहिले, पण गाडी आलीच नाही. फोन चौकशी केल्यावर कळले की सर्वजण कुठे थांबणार आहेत हेच गाडीच्या चालकाला माहीत नव्हते. गाडीला आल्यावर सर्वजण निघाले. कौटुंबिक सहलीत गोंधळ कशामुळे झाला असे तुम्हाला वाटते? सांगा परी. या प्रश्नाचं मला उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. असा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते. व्यवस्थापन म्हणजे काय? आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे. आपण जर काम इतरांबरोबर करणार असू तर हा आराखडा आधीच काटेकोरपणे करावा लागेल. कोणते काम कोणाचे करायचे हे निश्चित करावे लागते. ते काम कसे करायचे हे प्रत्येक व्यक्तीला समजून सांगावे लागते. काम करण्यामध्ये ताळमेळ राहावा याची जबाबदारी घ्यावी लागते. प्रत्येकजण सोपवलेले काम नीट करत आहे की नाही यावर देखरेख करावी लागते. आपल्या कामासाठी किती पैसे लागू शकतात याचा अंदाज बांधावा लागतो. या सर्व गोष्टी एकमेकांनी पार पाडल्या तर काम पूर्ण होते. कामात एकाने जर चूक केली किंवा कंटाळा केला तर काम नीटपणे पूर्ण होत नाही. हे आपल्याला याचे नियोजन करावे लागते. घरी पाहुणे जेवायला बोलवले असेल तरीसुद्धा व्यवस्थापन करावे लागते. जेवायला कोणते पदार्थ बनवायचे, त्यासाठी कोणते सामान लागणार, ते सर्व सामान घरात आहे की विकत आणावे लागणार आहे. पाहुण्याचे आगत स्वागत कसे करायचे, अशा खूप गोष्टी आई वडील बारकाईने ठरवत असतात. ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करत असतात. सर्व गोष्टी व्यवस्थित ठरवल्या असतील आणि त्या ठरवल्याप्रमाणे सर्वांनी पार पाडल्या तर कार्यक्रमही चांगला होतो. कार्यक्रम ठरवताना एखादी गोष्ट विसरली किंवा एखादे काम पार पाडायचे राहून गेले तर कार्यक्रमात गोंधळ होतो. अशा छोट्या कार्यक्रमात सुद्धा जर व्यवस्थापन आवश्यक असेल तर शाळा, गाव, जिल्हा, राज्य आणि देश अशा ठिकाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचे असेल माहीत आहे का तुम्हाला मित्रांनो? अभ्यासाचे व्यवस्थापन केले तरच अभ्यासाला चांगला होऊ शकतो. ते कसे करायचे? रोजच्या अभ्यासाची वेळ निश्चित करा आणि ते काटेकोरपणे पाळा. प्रत्येक आठवड्याला अभ्यासासाठी करायच्या कामाची यादी करा. उदाहरणार्थ परिसर अभ्यास, प्रकरण 3 वाचणे किंवा अपूर्णांकाच्या बेरीज विभागाची गणिते सोडवणे इत्यादी. यादीतील कामे ठरवल्याप्रमाणे पूर्ण करा. प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ ठरवा. अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास कंटाळा करू नका. तो अभ्यास आधी संपवावा. मोकळा वेळ मिळाला तर त्यांच्या अभ्यासासाठी सदुपयोग करा. खेळणे, TV पाहणे, झोपणे, विश्रांती यासाठी खास आणि निश्चित वेळ ठरवा. मात्र तेवढ्याच वेळेत त्या गोष्टी द्या. पाहू. तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात? ती कामे पार पाडण्यासाठी तुमचे प्रतिनिधित्व तुम्ही कसे निवडाल? वर्गाची स्वच्छता नीट झाली आहे का? वर्गात खडू आणि डस्टर आहे का? फळा स्वच्छ आहे का? आहे ना? हे नियमित तपासण्याची जबाबदारी किंवा फळ्यावर सुविचार लिहिणे, वर्गात शिस्त राखणे यासारखे कामे आपण वर्गप्रतिनिधीच्या माध्यमातून करतो. अशाच प्रकारच्या शाळेचे काम सुरळीत चालवण्यासाठी मदत व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापना समिती तयार केली जाते. शाळा व्यवस्थापना समितीमध्ये पालक, शिक्षक आणि स्थानिक पातळीवरील इतर काही तज्ज्ञ व विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश असतो. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या अडचणी ही समिती समजून घेते. या अडचणी दूर व्हाव्यात त्यासाठी मार्गदर्शन करते. शाळेच्या विकासासाठी योजनेची शिफारस करते. विद्यार्थी आणि शिक्षकाच्या शाळेत नियमित उपस्थित देखरेख ठेवते. मध्यान्ह भोजन व इतर शासकीय योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत करते. अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षक आणि पालक यांच्या मदत प्रयत्न करतात. तुमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीविषयी माहिती मिळवा. सांगा पाहू. पहा, इथे एक चित्र दिसत आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे ते पाहूया. रस्त्यावर अपघात का होतात? वाहतुकीच्या नियमाचे पालन का केले पाहिजे? शाळा नेहमी ठराविक वेळेलाच का सुरू होते? शाळेत सर्व विषयाचे वेळापत्रक का बनवले जाते? रस्त्यावरून वाहने नेहमी डाव्या बाजूने का धावतात? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. समजा शाळा सुरू होण्याची कोणतीच वेळ निश्चित नसेल तर काय झाले असते?
कोणी कधीही शाळेत आले असते आणि घरी गेले असते, त्यामुळे अभ्यास कधी करायचा ते समजले नसते. अभ्यासाचे वेळापत्रक नसते तर प्रत्येकजण वेळेचे पुस्तक वह्या घेऊन शाळेत आले असते का? नियमामुळे प्रत्येकाला समाजात कोणती गोष्ट कशी करायची याची दिशा मिळते. समाजात प्रत्येकजण ठराविक पद्धतीनेच वागणार आहे याची खात्री पडते. उदाहरणार्थ, रस्त्यावरून गाडी चालवणारी प्रत्येक व्यक्ती डाव्या बाजूने चालणार आहे हे माहीत असल्यामुळे आपण ही गाडी बिनधास्तपणे चालू शकतो. मात्र समोरून येणारी व्यक्ती डाव्या बाजूने येणार आहे की उजव्या बाजूने हे आपल्याला माहीत नसेल तर गाडी चालवताना आपणही गोंधळून जाऊ. समाजात गोंधळ माजू नये म्हणून आपली सहजीवन सुरळीत चालावी यासाठी नियम तयार केले जातात. पूर्वी नियम समाजातील चालीरीतीनुसार ठरवत असत, आता नियम शासन बनवते. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधान तयार केले. राज्यकारभार कसा करावा, समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयी तरतुदी संविधानात असतात. आपण निवडून दिलेले प्रतिनिधित्व त्यानुसार देशाचा कारभार पाहतात. स्थानिक पातळीवरील कारभार म्हणजेच काय? स्थानिक शासन संस्थेच्या माध्यमातून पाहिले जाते. सांगा पाहू, तुमच्या भागात कोणती स्थानिक शासन संस्था काम करते? तुमच्या घरच्या किंवा शाळेच्या आसपास त्याबद्दल काही पाट्या, उदाहरणार्थ वार्डाचे नाव, आपल्या नगरसेवकाचे नाव, महापौर, सरपंच आदीचे घरे, ग्रामपंचायतीची कार्यालय इत्यादी आहेत का? पहा, इथं चित्रामध्ये काय दिसतं? विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया दिसतात. काही बाग दिसते. खालच्या चित्रामध्ये काय दिसतं? रस्त्यावरील दिवे, एक पोलीस दिसतो. इथं काही घरातील कचरा गोळा करणारी गाडी. रोजच्या जगण्याच्या अनेक वस्तू आपण आपले कुटुंब किंवा शेजारी यांच्या व्यतिरिक्त इतर बाहेरील लोकांवर अवलंबून असतो. आपल्या पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतांसाठी आणि जनावरांसाठी पाणी हवे असते. आपल्या परिसरात रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करण्याची आवश्यकता असते. रस्ता बांधणे, रस्त्यावर पुरेसे दिवे असणे, शाळा, दवाखाने, सार्वजनिक बाग बगीचे अशा आपल्या निराळ्या गरजा असतात. यासारख्या गरजा पुरवण्याची जबाबदारी आपल्या भागातील स्थानिक शासन संस्थेवर असते. त्यासाठी स्थानिक शासन संस्थेवर लोक त्यांच्या प्रतिनिधित्व निवडून देतात. आपण काय शिकलो? कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन गरजेचे असते. सामूहिक कामासाठी सविस्तर आराखडा आवश्यक असतो. आराखड्याप्रमाणे काम केले तर सुरळीतपणा आणि वेळेत पार पडते. विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती काम करते. लोकांना दैनंदिन सेवा पुरवणे व त्यांच्या अडचणी सोडवणे ही कामे स्थानिक शासन संस्थेची असते. या पाठामध्ये आपण इत्यादी गोष्टीचा आपण या पाठामध्ये माहिती पाहिलेली आहे. उर्वरित पाठ हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तरी हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा व अशाच प्रकारे NCERT बुकमधले तुम्हाला प्रत्येक पाठाचे व्हिडिओ तुम्हाला मिळले जाऊन जेणेकरून प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये, सरळ सेवा भरतीमध्ये, TETमध्ये, CTETमध्ये, PITमध्ये कोणतीही सरळ सेवा भरतीमध्ये या पाठ्यपुस्तकाचा वापर हा होतच असतो. खूप महत्त्वाचे आहेत. तरी माझा हा व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की सांगा. धन्यवाद.